आजपर्यंतचे जे जे विचारवंत होऊन गेले, जे जे पराक्रमी योद्धे होऊन गेले, ज्या ज्या वर्गाने आजपर्यंत आपला संघर्ष करून आपलं अस्तित्व टिकवलं, जी जी विचारधारा अस्तित्वात आली, जे जे पर्यटन क्षेत्र अस्तित्वात आले, जे जे शिलालेख अस्तित्वात आले, जे जे नाणे अस्तित्वात आले, ज्या ज्या राजांनी पराक्रम गाजवला, ज्या ज्या राजांनी ऐतिहासिक भूमिका मांडल्या, त्या त्या राजांच्या त्या त्या भूमिका, त्या त्या गटाच्या, त्या त्या वर्गाचे, त्या त्या सर्व गोष्टींचे विचार एकंदरीत जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा हा संपूर्ण समाज आपल्याला अभ्यासावा लागत असतो। आणि या समाजाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रकर्षाने जाणवते की आपल्या भारतीय समाजामध्ये 4 वर्षा गटामधली व्यवस्था इथं होती आणि 4 गटामधली व्यवस्था म्हणजेच काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। शूद्र म्हणजे कोण? आता शूद्र म्हणजे हे तळागाळातले आजचे ज्यांना आपण भारतीय कॉन्स्टिट्यूशन नुसार बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रांना ओळख दिलेली आहे, ती ओळख म्हणजे काय? तर एससी, एसटी, ओबीसी आणि मायनॉरिटी। हे लोक कोण होते? पूर्वी हे लोक शूद्र होते, आज हे लोक कोण आहेत? एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी। ही ओळख देण्याचं काम जे कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच काम करत असताना याच्या मागे एक इतिहास होता, याच्या मागे एक पार्श्वभूमी होती, याच्या मागे एक पूर्वजांचा पराक्रम होता। ह्या गोष्टी जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा कुठेतरी आपल्याला दिसते की नाही, आपला विचार कुठेतरी चुकत आहे, आपण कुठेतरी संकुचित भूमिका घेत आहोत। आपल्याला भूमिका मांडताना, आपल्याला विचार समाजात पोहोचवताना कुठेतरी मर्यादित भूमिका घेऊन चालणार नाही, कुठेतरी आपल्याला त्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे। महात्मा फुलेंचं कार्य का म्हणावं वाटते बाबासाहेबांना? का म्हणतात बाबासाहेब की महात्मा फुले माझे गुरु होते? का म्हणतात महात्मा फुले की संत कबीर माझे गुरु होते? का म्हणतात संत कबीर की बुद्ध माझा गुरु होता? ही परंपरा येते कुठून? ही विचारधारा येते कुठून? ही चळवळ येते कुठून? हा विचारांचा जागर येतो कुठून? जेव्हा आपण याचा मूळ पाहतो तेव्हा सम्राट अशोकापासून त्या आपलं अस्तित्व टिकवण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते या महामानवांनी केलेलं आपल्याला। मग या महामानवांना पाठ्यपुस्तक्रमात शिकवले जाते का? तर नाही। या महामानवांना पाठ्यपुस्तक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाते का? तर नाही। आजही आपण पाठ्यपुस्तकामध्ये फक्त मोजकेच बाबासाहेब पाहतो, फक्त मोजकेच महात्मा फुले पाहतो, फक्त मोजकेच शाहू महाराज पाहतो। त्यांनी केलं काय तर आपल्याला याची कल्पनाच नसते, त्याचा इतिहास आपल्याला माहित नसतो, त्यांच्याविषयी जाणून घेताना आपल्याला फार प्रचंड असं नॉलेज नसतं, कारण की आपल्या घरी आपण पिढीजातच अज्ञानी आहोत। महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली आणि नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले। याच्यातच शूद्रांची लायकी आपल्याला दिसून येते। लायकी म्हणण्यामागचं कारण म्हणजे काय? कारण की विद्येविना मती गेली। ज्यांच्या घरी विद्याच नाही त्यांच्याजवळ मेंदू येईल कुठून? प्रश्न आहे ना। प्रखर व्यवस्था चिकित्सा केली पाहिजे माणसाने, प्रत्येक गोष्टीचा शोध घेतला पाहिजे, प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या तत्वावर आपण तपासून पाहिली पाहिजे। का म्हणावं वाटते महात्मा फुलेंना? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले। कारण की ज्यांचे पिढ्याच अज्ञानात खपल्या त्यांच्याजवळ मेंदू येईल कुठून? आणि मेंदूच नसला तर गती येईल कुठून? नीती येईल कुठून? एक जीवन जगण्यासाठी एक धोरण म्हणजे काय असते? तर धोरण म्हणजे जसा आता या टप्प्यामध्ये मला माझ्या मुलाला शिकवायचं आहे, त्याला मोठं करायचं आहे, त्याला लहानाचं मोठं करायचं आहे, त्याला सर्व सोयी सुविधा द्यायच्या आहेत, त्याच्यासाठी मला पैसा कमवावा लागेल, काही एक टप्पा आरोग्याच्या खर्चासाठी काढून ठेवावा लागेल, काही लग्न सराईसाठी काढून ठेवावा लागेल, काही अडीअडचणीसाठी काढून ठेवावा लागेल, काही घर खर्चासाठी काढून ठेवावा लागेल। हे काय आहे? हे जेव्हा आपण करत असतो तेव्हा याला धोरण असे म्हणतात, म्हणजे नियोजन असं म्हणतात। हे नियोजन करणंच तेव्हा शूद्रांची लायकी नव्हती, त्यांच्या लायकीमध्ये हे नियोजनच नव्हतं, कारण अज्ञानातच पिढ्या गेल्या, त्यांच्या अज्ञानात पिढ्या गेल्या, डोक्यात मेंदू नाही, हे धोरण येईल कुठून? आणि हे धोरण नसल्याच्याने त्यांची गती थांबली, इतर समाजाप्रती ते कॉम्पिटिट करू शकले नाही, त्यांच्यासोबत तोडीला तोड ते उभे राहू शकले नाही आणि त्यामुळे त्यांच्याजवळ पैसा आला। कारण की ह्या सगळ्या गोष्टी बंद असल्यामुळे पोटापुरतं कमवायचं आणि 2 वेळचं जेवायचं एवढंच काय ते त्यांचं स्वप्न होतं। जीवन जगण्याचीच त्यांना मुभा नव्हती, तर हे धोरण आखणं आणि विचार
विचार वगैरे मांडणं ही भूमिका तर फार लांबची राहिली. आणि अशाही काळामध्ये महात्मा फुलेंनी त्याबद्दल काव्य करून त्या लोकांचा इतिहास समाजासमोर मांडावा ही फार ऐतिहासिक क्रांती होती त्यावेळेस. आणि मग महात्मा फुले पुढे म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. गती खुंडली त्यांची, शूद्रांची गती खुंडली. शूद्रांची गती खुंडल्यामुळे त्यांच्याजवळ वित्त आलं नाही आणि वित्त आलं नसल्यामुळे शूद्रांचं काय झालं, खच्चीकरण झालं. आता खच्चीकरण म्हणजे काय झालं, त्यांना समाजाने डावललं. त्यांना समाजाने डावललं तर कसं केलं, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्यांना ना बोलण्याची मुभा दिली, त्यांना ना शिक्षणाच्या सोयी दिल्या, त्यांना ना समाजात एक स्थान निर्माण करून दिलं. पण मात्र हे सगळं असं होत असताना महात्मा फुले थांबले का? एकंदरीत समाजामध्ये जेव्हा आपण पाहतो, एकंदरीत विरोध जेव्हा आपण पाहतो, तेव्हा महात्मा फुले थांबले का? ह्या प्रश्नाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला आपली स्वतःची लाज वाटते की आज आपल्याला महात्मा फुले सांगणं सुद्धा, बोलणं सुद्धा आणि त्यांच्याप्रती आग्रही राहणं सुद्धा आपण आपली तेवढी स्वतःची पर्सनल भूमिका घेऊ शकत नाही. याबद्दल खरोखर मला वाईट वाटते. पण त्या काळामध्ये महात्मा फुले थांबले नाही. त्यांना हे सगळं पळून चुकलं होतं. एका काव्यावरून त्यांचा एवढा मोठा पूर्ण एकंदरीत त्यांचा समाज पूर्ण त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो एका काव्यामधून. याला खरोखर चिकित्सा म्हणावी लागेल. आणि हे आजपर्यंत आपल्या लोकांना समजलेलीच नाही. चिकित्सा नेमकी कशाबरोबर खातात हेही आपल्या लोकांना कळत नाही. आणि प्रत्येक गोष्ट ही फोडून पाहिली पाहिजे, त्याचा अर्थ तपासून पाहिला पाहिजे आणि त्यानंतर ती आत्मसात केली पाहिजे. असं आपल्याला कोण सांगते, तर असं आपल्याला बुद्ध सांगते. आता बुद्ध असं आपल्याला का सांगतात? कारण की ते म्हणतात की प्रत्येक व्यक्ती हा एक स्वतंत्र असतो, त्याला एक स्वतंत्र विचार असतात, त्याला स्वतंत्र मन असते, त्याच्यामध्ये स्वतंत्र गुण असतात. ते गुण आपण ओळखले पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीसोबत जुळून घ्यावं लागेल, त्याला जाणून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्याशी म्हणजे आपलं त्याचं पटते की नाही पटत असं जेव्हा असते तेव्हा आपण ते समजू शकतो. पण मात्र त्या व्यक्तीविषयी जाणूनच न घेता आपण मनात पूर्वग्रह ठेवू आणि त्याच्यानंतर एक इमॅजिनेशन करू किंवा हा असं असंच आहे, फक्त हे असं असं एवढंच आहे आणि हे महात्मा फुले आणि बाबासाहेबांनी शाहू महाराज हे इथपर्यंत संकुचित आहे, हे चुकीचं आहे. कारण की जेव्हा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या 3 महामानवांचं कार्य हे प्रत्येक बहुजन विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्याजोगतं आहे आणि आजन्म उपकार फिटणार नाही तेवढे उपकार या महामानवांनी. याचं कारण असं आहे की जी धुराश महात्मा फुलेंनी स्त्रियांप्रती घेतली, कारण की त्यांनी चिकित्सा केली. त्यांना काय वाटलं की एकंदरीत सुरुवातच स्त्रियांपासून का केली महात्मा फुलेंनी? त्यांच्या चळवळीचा आधारस्तंभ स्त्रियांनाच का मानलं? कारण की याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्त्री ही जेव्हा एका मुलाला जन्म देते तेव्हा ती त्या मुलाबरोबर पूर्ण वेळ असते. ती त्या मुलाला कसं वागायचं, कसं बोलायचं ह्या सर्व गोष्टी शिकवत असते आणि त्यामुळे ते मूल स्त्रीच्या आईच्या नजरेखाली पूर्ण वागत असतं, वावरत असतं, बोलत असतं. बोलायचं कसं, वागायचं कसं, शिस्तप्रिय राहायचं कसं, ह्या सगळ्या सवयी लावण्याचं काम जर कोण करत असेल तर ती आई करत असते. आणि आईच जर गुलाम असली तर ती गुलामालाच घडवत असते. कारण की जोपर्यंत ती स्वतंत्र नसते तोपर्यंत एक स्वतंत्र पिढी उभी होत नाही. आणि म्हणून महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शाळा काढल्या. स्त्रियांसाठी शाळा काढल्या. मग महात्मा फुले इथंच थांबले का? तर नाही. यामध्ये मग एकाच समाजाच्या स्त्रिया होत्या का? तर नाही. ब्राह्मणांच्या सुद्धा मुली होत्या, वैश्यांच्या सुद्धा मुली होत्या, मागामहारांच्या मुली होत्या, चांभारांच्या मुली होत्या, ढोरांच्या मुली होत्या. ह्या सगळ्या मुलींना एकोप्याने बसवण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. आता मुलींना शिकवत असताना महात्मा फुलेंना प्रश्न उद्भवला की मी पुरुष असून मी यांना कसं शिकवू आणि हे मन मोकळ्या राहतील कशा? बरोबर आहे की नाही? एक जेंडर फरक आहे की नाही प्रत्येकामध्ये? सर्वच गोष्टी कॉमन नसतात. आणि मग महात्मा फुलेला वाटलं की जेवढं म्हणजे मनसोक्त जे त्यांच्या ज्या अडचणी आहेत ह्या माझ्यापर्यंत येतीलच नाही. आणि म्हणून मग महात्मा फुलेंनी सावित्री आईला घडवायला सुरुवात केली. हा विचार महात्मा फुलेंनी केला. त्याच्यानंतर सावित्री आई घडल्या आणि सावित्री आईला शिकवून महात्मा फुलेंनी पदवीपर्यंतचं शिक्षण दिलं. त्याच्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या स्कूलमध्ये जाऊन सुरुवातीचा काळ त्यांचा असाच होता, म्हणजे ऑकवर्ड. त्याच्यानंतरच मग काही दिवस गेल्याच्या नंतर त्या जरा फ्रेंडली झाल्या. काही दिवसाच्या नंतर मग मामा महाराजांच्या मुलींसोबत त्या बसू लागल्या, बोलू लागल्या, जेवू लागल्या, खेळू लागल्या. असा एकंदरीत वावर वाढू लागला शाळेमध्ये.
आणि मग सावित्रीच्या लक्षात आलं की आता यांचा वावर जुळून लागला, आता यांच्यामध्ये समतेचं बीज पेरावं. आणि मग सावित्री आईंनी काय केलं तर एका मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख आपण ज्यांना म्हणतो त्यांना शाळेत शिकवायला सुरुवात केली. त्यांनाही घेऊन आल्या सावित्री. आणि मग अजून थोडा दिवस विरोध झाला, थोड्या दिवस झाला. आणि मग असं करत असताना मुलींना त्यांना सुद्धा अडॅप्ट केलं, म्हणजे त्यांच्याही प्रती त्या चांगल्या झाल्या, सहिष्णू झाल्या, त्यांनाही आपुलकीने वागू लागल्या. आणि त्याच्यानंतर मग असं करता करता मग आता एकंदरीत वावर वगैरे मान्य केला, पण खाण्यापिण्याचे पदार्थ मात्र ते एकमेकींसोबत शेअर करत नसत, एकमेकींचा डबा एकमेकी खात नसत. मग अशा वेळेस सावित्री आईंनी काय केलं, एक नवीन युक्ती काढली. त्यांनी स्वतः गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवून दे, शेंगदाणे घेऊन जाऊ दे, खरमुरे घेऊन जाऊ दे, आंबे घेऊन जाऊ दे, हे सगळ्या मुलींना सारख्या प्रतीचं वाटत होतं आणि सगळ्या मुली एकमेकींसोबत खात होते. अशा पद्धतीने इथं समता पेरण्याचं कार्य जर का कोणी केलं असेल तर ते या महामानव. कारण या देशामध्ये विषमतेची मुळं खोलवर रुजलेली आहेत. आपण जेव्हा इतिहास पाहतो तेव्हा या देशामध्ये विषमतेची मुळं खोलवर रुजवून प्रत्येक समाजाला, प्रत्येक कम्युनिटीला एक स्वतंत्र भिंतीत डांबून ठेवण्याचं कार्य आजपर्यंत या भारताच्या इतिहासात झालेलं आहे. आणि त्या भिंती तोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या महामानवांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रती आपण आग्रही राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. त्यांच्या विचारांना जागणं आणि त्यांचे विचार आपण कशा अंगाखांद्यावर वाढवू आणि कसं त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवू आणि कशा त्यांच्या विचारांप्रती आपण समाजात झटू यासाठी आपल्याला आग्रही राहणं गरजेचं आहे. कारण की हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही पिलेले आहात, आता तुमची गुरगुरण्याची पाळी सुरू झालेली आहे. त्यामुळे आता तुम्ही शांत राहून उपयोग घ्या. आता महात्मा फुलेंचं हे सगळं कार्य चालू असताना मग महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये एकदम वातावरण खेळीमेळीचं होतं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्याच्यानंतरही समाजात मग काही गोष्टी दिसायला लागल्या. मग सतीची प्रथा असेल, केशवपन प्रथा असेल, ह्या सगळ्या गोष्टी महात्मा फुलेंनी बंद करून टाकल्या. मग या बंद करत असताना त्यांना समाजाचा रोष पत्करावा लागला. कारण की त्यावेळची व्यवस्था मनुवादी व्यवस्था होती. चित्पावनांच्या हातामध्ये सत्ता होती, मुठभर लोक हातभर लोकांवर राज्य करत होते. त्यामुळे महात्मा फुले एकटे पडले. आता महात्मा फुले एकटे पडल्याच्या नंतर त्यांची काही सोबत ब्राह्मण मंडळी होती, पण तेवढ्यावर थांबून भागणार नाही. शस्त्राला शस्त्रांनी, युद्धाला युद्धाने उत्तर द्यायचं असतं. समोर जर कोणी आपल्यावर चालून आला तर आपल्यालाही आलेला कार्य म्हणण्याची हिंमत ठेवली पाहिजे असं बाबासाहेब सांगतात. तर याचा पुरावा कुठून येतो? याचा पुरावा यांच्याच इतिहासात, महात्मा फुले यांच्या इतिहासात. महात्मा फुलेंचे महात्मा फुलेंना ज्यांनी शस्त्रविद्या शिकवली, ज्यांनी हक्काने, ज्यांनी त्यांना शस्त्रविद्येत निपुण केलं ते म्हणजे कोण तर ते मातंग समाजाचे लहुजी वस्ताद साळवे. आता लहुजी वस्ताद साळवेंनी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि एक समाजामध्ये पाठिंबा देण्याचं कार्य लहुजी वस्तादांनी त्या काळामध्ये महात्मा फुलेंसोबत. महात्मा फुलेंना त्यांनी सांगितलं, ज्योती तुला समाजातल्या कोणी मुली देत नसतील शिकवायला, तू माझी मुलगी ने, असं छाती ठोकपणे सांगण्याचं काम त्या काळात होतं. महात्मा फुलेंच्या शाळेतून जे विद्यार्थी पडले मग त्यांची गुणवत्ता काय होती, ते कशा पद्धतीचे शिकले, त्यांचं शिक्षण काय होतं, त्यांनी कोणतं शिक्षण घेतलं, याचाही विचार येतो की नाही मनात, प्रश्न येतो की नाही मनात. मग त्याच्यावर काय विचार आहे हे आपल्याला शाळेत शिकवल्या जात नाही. हे आपल्याला समाज माध्यमांवर जेव्हा वेगवेगळे विचारवंत अशी भूमिका मांडत असतात त्याच्यातून आपल्याला हे नॉलेज मिळतं. शोधलं की सापडतं म्हणतात की नाही, त्याच पद्धतीतून मी शोधून हे सापडून तुमच्या पुढे मांडत. आता महात्मा फुलेंच्या नंतर आता त्यांच्या शाळेतून जे विद्यार्थी बाहेर पडले त्याच्यातली एक विद्यार्थिनी होती मुक्ता साळवे नावाची. आता ही जी मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी होती ही लहुजी वस्तादांची पुतणी म्हणजे त्यांच्या भावाची मुलगी. आता लहुजी वस्तादांची पुतणी मुक्ताबाई साळवे ह्या इंग्रजांची जी राणी होती व्हिक्टोरिया, हे तिला पत्र लिहितात. एका निबंधाच्या स्वरूपात तिला पत्र लिहितात इंग्रजांच्या राणीला व्हिक्टोरियाला. आणि ही चौथीतच मुलगी आहे आणि ही इंग्रजांच्या राणीला पत्र लिहिते. पत्रात काय लिहिते, हे राणा कोणी आपुलकीने जवळ घेत नाही, आमच्यामध्ये विषमतेच्या शिवाय पेटीबंदी होत नाही, म्हणून त्यांची विधवा शून्य होती.
त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज विद्यार्थ्यांना हप्त्यातून 2 वेळा मटन चिकन द्यायचे, म्हणून आज आपल्याला 2 वेळा मटन चिकन मिळते. त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज विद्यार्थ्याच्या ताटापर्यंत पोहोचायचे, स्वतः अगोदर जेवायचे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना जेवू घालायचे. अशा पद्धतीची व्यवस्था इथं कोल्हापुरात राबवण्याचं काम जर का कोण केलं असेल तर ते छत्रपती शाहू महाराजांनी केलं. त्याच्यानंतर आरक्षणाचे जनक म्हणतो आपण. का म्हणावं लागते आरक्षणाचे जनक? याच्या मागचं कारण काय, याचा इतिहास काय? उचलली जीभ लावली टाळ्याला असं बोलत नसता, बरोबर? एवढं मोठं विधान छत्रपती शाहू महाराजांना आरक्षणाचा जनक म्हणतात. याच्या मागचं कारण काय आहे? कधीतरी आपण जाणून घेतलं का? कधीतरी चिकित्सा केली का? का म्हणावं वाटते छत्रपती शाहू महाराजांना आरक्षण? काहीतरी हिस्टॉरिकल केलं असेल किंवा काहीतरी मोडलं असेल, 2 पैकी एक तर काहीतरी केलंच असेल, म्हणूनच त्यांना आरक्षणाचा जनक म्हणतात. छत्रपती शाहू महाराजांनी प्रस्थापित समाजामध्ये जेव्हा ते राजा असताना नदीवर आंघोळ करायला गेले तेव्हा तिथं प्रथा अशी होती त्या समाजामध्ये की राजाच्या स्नानाच्या वेळी वेदोक्त मंत्र म्हणायचे असतात. आता वेदोक्त मंत्र म्हणायच्यासाठी पुरोहितांनी पहिले आंघोळ धुणी आले पाहिजे आणि मग त्यांना वेदोक्त मंत्र म्हणायला पाहिजे आणि मग राजाला स्नान करायला पाहिजे, अशी त्यावेळेस प्रथा होती. पण मात्र तिथं घडलं काय? पुरोहित बिना आंघोळीचा आला, हा झाला पहिला गुन्हा. त्याच्यानंतर पुरोहिताने वेदोक्त मंत्र म्हटले नाहीत, हा झाला दुसरा गुन्हा. पुरोहिताने म्हटले शास्त्रोक्त मंत्र, हा झाला तिसरा गुन्हा. आणि त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांना शूद्र ठरवण्याचा गुन्हा केला. अशा पद्धतीने छत्रपती शाहू महाराजांना लायकी दाखवण्याचं काम इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने केलेलं आहे. याची तुम्हा आम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे. तुम्हा आम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे. आणि म्हणून शाहू महाराज म्हणतात की मी राजा असून माझी जर काही इथं किंमत नसेल, मी राजा असून मला जर काही लोक किंमत देत नसतील तर मग ही जी प्रजा आहे हिची दशा आणि दिशा काय? हिची दशा आणि दिशा काय? या प्रजेचा काय विचार आहे की नाही? प्रश्न पडतो की नाही की मी इथं शासन करून नाही आलो, हे राज्य माझं आहे, हे लोक माझे आहे, इथं जल जंगल जमीन माझी आहे, संपूर्ण सत्ता माझ्या हातात आहे आणि मलाच अशा पद्धतीने जर अपमानित होत असेल तर मग बाकीच्यांची काय दशा आहे? याचा विचार छत्रपती शाहू महाराजांना करावा लागला. आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी SC ST OBCचा आराखडा कुठं आखला तर तो कोल्हापुराच्या संस्थानात आखला. आणि तिथून जर तो कोण उचलला असेल तर तो आंबेडकरांनी भारतीय कॉन्स्टिट्यूशन. हे काम आपल्याला समतेचं जे काम आहे ते कुठे एका रात्रीतून झालेलं नाही की आज आले म्हणून समता निघाली, असंही झालेलं. याच्या मागे संतांची परंपरा आहे, संत तुकारामांची परंपरा आहे, संत नामदेवांची परंपरा आहे, संत कबीरांची परंपरा आहे, संत वाल्मिकींची परंपरा आहे, त्याच्यानंतर पेरियार रामास्वामींची परंपरा आहे. अशा पद्धतीने या बहुजन समाजाची एकंदरीत साळीमाळी गोष्टीशिल्पी हा जो पूर्ण 18 पगड जातींचा समाज आहे, त्या समाजाची एकोप्याला नांदवण्याची समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या सगळ्या गोष्टी या समाजामध्ये जर कोणी आणण्याचा प्रयत्न केला असेल तर आपण कोणा परक्यांकडून उसणं घेतलेलं नाही, कोणाच्या हिच्यातून आपण हिसकावून घेतलेलं नाही. तो आपला हक्क आहे आणि त्या हक्काने आपल्या बापदाद्यांनी आपल्याला दिल्याचं दिसते आणि म्हणून त्याप्रती आपण आग्रही असणं हे महत्वाचं आहे. छत्रपती शाहू महाराजांचं हे कार्य घटनाबद्ध करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. मग बाबासाहेब इथंच थांबले का तर नाही, तर त्यांनी सुद्धा पुढे स्त्रियांच्या उन्नतीसाठी काय केलं? त्यांनी सुद्धा यांच्या कार्याला हातभार लावला. त्यांनी सुद्धा त्यांची विचारधारा चळवळ अंगाखांद्यावर वळवली आणि जबाबदारीने पुढे नेण्याचं काम केलं. तर मग बाबासाहेबांनी काय केलं तर मग या दोघांचा जो विचार असेल नदीजोड प्रकल्पाचा तो बाबासाहेबांनी घटनेत राबवला. या दोघांचा विचार असेल शिक्षणाचा, आरक्षणाचा, तो बाबासाहेबांनी घटनेत राबवला. हे जे सगळं जे कार्य आहे हे पुढे नेण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या तीनही महामानवांना वेगळं वेगळं करून चाकोरीबद्ध वेगळ्या वेगळ्या घरात ठेवून आपल्याला अभ्यासता येणार नाही. कारण की इतिहास हा क्रमाक्रमाने अभ्यासाचा असतो. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर डिपेंडेंट असते, दुसरी गोष्ट तिसऱ्या गोष्टीवर डिपेंडेंट असते आणि चौथी गोष्ट पाचव्या गोष्टीवर डिपेंडेंट असते. त्यामुळे तुम्हाला जर काही इतिहास शिकायचा असेल तर
या तीनही महापुरुषांना एका सोयीने, एका धाग्याप्रमाणे, एका हाराप्रमाणे त्यांना पाहावं लागेल. तुम्ही जर त्यांना विभाजित करून पाहत असाल तर ते तुम्हाला समजणं शक्य होईल. त्यांचा इतिहास कळणार नाही, त्यांचे विचार कळणार नाही, त्यांचं कार्य कळणार नाही आणि पुढे चळवळी अशीच इथं थांबेल. अशा पद्धतीची व्यवस्था इथं होईल. त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या भाषणामधून खटाटोप फक्त एवढाच आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 3 मूल्य याप्रती आग्रही राहणं, याप्रती समाजामध्ये ठाम राहणं, एक भूमिका घेणं, भूमिका मांडण्याचा इतिहास आपल्या महापुरुषांचा आपल्याला मिळाला. आपण कुणाचे अनुकरण करावं हे आपल्यावर डिपेंडेंट असते. क्वालिटी बेस्ड माणसांचं अनुकरण करावं, कोणत्याही अफरी छपरी लोकांचं अनुकरण करू नये. त्या पद्धतीने आपण एक भूमिका मांडली पाहिजे. भूमिका म्हणजे काय असते तर भिकाऱ्याला भीक देणं ही सेवा झाली, पण भिकाऱ्यावर भीक मागण्याची वेळ येऊच नये अशी व्यवस्था निर्माण जर का करायची असेल तर तुम्हाला आज भूमिका मांडावी लागेल आणि त्या भूमिकेवर तुमचं उद्याचं भविष्य दिसते. त्यामुळे इथं एवढे बोलून मी माझे 2 शब्दात